उत्तर पूर्व मुंबई लोकसभा निर्वाचन क्षेत्र की शिवसेना यूबीटी और महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संजय दीना पाटिल की प्रचार यात्रा जोर शोर से शुरू है। कुछ ऐसा ही देखने को मिला विक्रोली पूर्व के कन्नमवार नगर में, जहां संजय दीना पाटिल अपनी पदयात्रा के दौरान लोगों से मिल रहे थे और लोग भी उनका स्वागत सत्कार करते नजर आए। विधायक सुनील राउत इस पदयात्रा में संजय दीना पाटिल का बराबर साथ निभाते रहे। विक्रोळीमध्ये आमचे जिंकून येणारे खासदार संजय दीना पाटिल यांची आज प्रचार यात्रा आमच्या कन्नमवारमध्ये चालू आहे आणि ज्या प्रकारे ही प्रचार यात्रा चालू आहे आणि ज्या प्रकारे रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय, आमची विजयाची खात्री या रिस्पॉन्समुळे आणि या मिळालेल्या प्रतिसादामुळे आमची खात्री झालेली आहे की आता जिंकण्याची लढाई नाही, संजय पाटील जिंकलेलेच आहेत, परंतु आम्ही किती मतांनी जिंकायचं याच्यासाठी आमची लढाई चालू आहे। कार्यकर्ते जोशमध्ये आहेत आणि भरपूर कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे की जे गद्दारी झालेत आणि त्याचा बदला घ्यायला पाहिजे, काय सांगणार? गद्दारांना धडा शिकवण्यासाठी जी लढाई आहे, गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही लढाई आहे आणि अनेक वर्षांनी आमच्या ईशान्य मुंबईतला मराठी माणूस असं वाटत होतं की आम्हाला एक खासदार पाहिजे, मराठी खासदार पाहिजे, जो आमची बाजू, ईशान्य मुंबईची बाजू एक ठामपणे आमची मांडेल आणि संजय पाटलांसारखा उमेदवार आम्हाला मिळाला हे आमच्या ईशान्य मूंबईचा भाग्य आहे की संजय पाटीलचा खासदार आमच्याबरोबर आहे, शिवसेनेचा खासदार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खासदार आहे आणि महाविकास आघाडीचा खासदार आहे। तुम्ही स्वतः विधायक आहेत आणि ह्या विक्रोलीमध्ये मोठा प्रश्न आहे डम्पिंग ग्राउंडचा आणि तुम्ही स्वतः पाठपुरावा करतायत या डम्पिंग ग्राउंडसाठी, काय सांगणार आहे? विक्रोळीमध्ये असं कुठे एरिया नाही की जिथे आमचं काम नाही, शिवसेनेचं काम नाही। डम्पिंगचा विषय आम्ही घेतलेला आहे आणि मागच्या विधानसभेत फायनल झालेला आहे। हे डम्पिंग पनवेलला 2000 एकर जमीन घेतलेली आहे की लवकरच हे डम्पिंग हा पनवेलला शिफ्ट होईल आणि एक पनवेलला जे होईल हे अत्याधुनिक डम्पिंग बनवायचं काम सुरू आहे आणि लवकरच हे डम्पिंग ह्या इथून पनवेलला जाईल। आम्ही सगळेच विक्रोळीस संपूर्ण विश्वास माझ्यावर, माझ्या पक्षावर आहे आणि हाच विश्वास पुढे संजय पाटलांवर राहील आणि संजय पाटील खासदार झाल्यानंतर जो आमचा डम्पिंगचा विषय आहे तो थोडासा स्लो झाला आहे, तो फास्ट करण्यासाठी आणि डम्पिंग इकडनं हटवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि ते करणार, हा आमचा प्रॉमिस आमच्या विक्रोळीतल्या लोकांना आहे। भाऊ, मराठी विरुद्ध गुजराती असं चाललेलं आहे, मराठी जनतेला काय आवाहन करणार आहे? आमचं मराठी गुजराती चालू नाही, आम्हाला मराठी खासदार पाहिजे आणि जे गुजराती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे, जो गुजराती जो शिवसेनेबरोबर अनेक वर्ष आमच्या बरोबर आहे, तो आज सुद्धा आमच्या बरोबरच आहे। परंतु काही लोक काही भरकटलेली आहेत, थोडेसे कोणाच्या प्रभावाखाली आहेत, थोडे अंधभक्त झालेले आहेत, त्यांच्यासाठी हा विषय आहे। परंतु या ठिकाणी या ईशान्य मुंबईमध्ये 7.5 लाख मराठी आहेत, 2,28,000 गुजराती आहेत आणि जवळजवळ 2.5 लाखाच्या आसपास मुस्लिम समाज आहे आणि त्यामुळे मराठी माणसांची मागणी होती की या ठिकाणी यावेळेला आम्हाला मराठी खासदार पाहिजे आणि आम्हाला मराठी खासदार जिंकून देण्याची संधी आम्हाला मिळाली आहे आणि ही संधी ईशान्य मुंबईतील प्रत्येक मतदार पार पाडेल आणि संजय पाटील येणाऱ्या 4 जूनला हे नक्कीच दिल्लीला पोहोचतील मराठी माणसाची बाजू मांडण्यासाठी, मराठी माणसासाठी आणि ह्या मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवण्यासाठी। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।